ग्लोबल पब्लिक स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलनाचा जो कार्यक्रम झाला तो अतिशय उत्कृष्ट अशा पद्धतीने झाला. मुलांचे जे विविध गुणदर्शन या कार्यक्रमामध्ये झाले ते सर्वार्थाने वाखाणण्याजोगे होते. शिक्षक आणि संस्थाचालक व इतरांनी या संदर्भामध्ये विद्यार्थ्यावर अपार मेहनत घेऊन जे विशेष परिश्रम केले, त्यांच्या अंगभूत कलेमध्ये त्यांचा विकास होण्यासाठी त्यांना विविध प्रकारे नृत्याचे, त्यानंतर एकंदरीत सर्व प्रकारचे जे धडे देऊन जी कला सादरीकरण करण्याचं काम केलं ते अतिशय कौतुकास्पद आणि वाखाणण्याजोगं असंच झालेलं आहे. आणि या महत्त्वाच्या एक ग्लोबल स्कूलच्या एक महत्त्वाच्या ग्लोबल पब्लिक स्कूलच्या महत्त्वाच्या कार्यक्रमामध्ये अनेक मान्यवरांनी यामध्ये उपस्थिती दाखवली आणि या संस्थेचे जे चेअरमन आहेत त्यांनी आपलं प्रास्ताविक काही काळ सुरू केलं. त्यानंतर प्रास्ताविकामध्ये त्यांनी संपूर्ण आपापलं हे सांगितलं आणि त्यानंतर विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम छोट्या छोट्या लहान मुलांनी अतिशय महत्त्वाच्या दृष्टीने केला. तो कार्यक्रम इतका सुंदर आणि अतिशय छान प्रकार झाला. मुलांचं कार्यक्रम बघण्यासाठी पालकवर्ग काही हजारोच्या संख्येने उपस्थित झाला होता आणि मुलांचं जे विविध गुणदर्शन, डान्स, मग त्यामध्ये लावणी होती, विविध प्रकारच्या नृत्यावर, विविध प्रकारच्या गाण्यावर नृत्य करण्यात आलेलं होतं. त्यानंतर ही छोटी छोटी मुलं अतिशय लक्षवेधक आणि मनमोहक अशा पद्धतीचे नटून थटून नृत्य करत होती. ते पाहून प्रत्येकाच्या मनामध्ये आनंद होत होता. पालकही या कार्यक्रमामध्ये आपला मुलगा अशा पद्धतीने कार्यक्रम करतो हे पाहून सुखावून गेलेले होते आणि त्यांच्या चेहऱ्यावर तशा पद्धतीचे हास्य होते. त्यानंतर एक रामभाऊ दाभाडे यांचा सत्कारही या चेअरमनच्या हस्ते करण्यात आला आणि रामभाऊ दाभाडे हे जे माजी जिल्हा परिषद सदस्य तसेच वाघोली ग्रामपंचायतीचे ते सरपंचही होते आणि या भागातील फार मोठे कार्यकर्ते असल्यामुळं त्यांनी या कार्यक्रमात फार मोठी भेट देऊन आपापलं हे केलं. त्यानंतर लावणी नृत्यावर देखील मुलींनी अतिशय चांगल्या पद्धतीचं एक नृत्य सादर केलं आणि हे नृत्य लोकांना विशेष आवडलं आणि टाळ्याच्या गजरात लोकांनी त्याला उत्स्फूर्त प्रतिसादही दिलेला आहे. म्हणजे एकंदरीत दृष्टिकोनातून मुलांच्यावर कोरिओग्राफरने जी चांगल्या पद्धतीची मेहनत घेतलेली आहे, त्यांना नृत्याच्या ज्या स्टेप शिकवल्या, त्यानंतर त्यांच्यावर जे परिश्रम करून नृत्य सादरीकरणाचे जे धडे कोरिओग्राफरने दिले त्या कोरिओग्राफरचंही यामध्ये कौतुक करण्यास काही हरकत नाही आहे आणि त्या सर्वार्थाने कौतुकास पात्र अशाच आहेत. कारण हा जो परफॉर्मन्स झाला नृत्याचा तो अतिशय मनोहारी व देखणा असाच परफॉर्म मुलींनी केलेला आहे आणि या छोट्या छोट्या मुलींचा जो परफॉर्म होता त्यांनीही हे प्रेक्षक, पालक हे पाहून खूप आनंदूनही गेले. कारण एखाद्या जे व्यावसायिक नृत्यांगना असतात त्यांच्या तोडीचा एक हा परफॉर्म ह्या मुलींनी सादर केला आणि भविष्यामध्ये कदाचित यामधून काही महत्त्वाच्या नृत्यांगनाही तयार होऊ शकतील अशी शक्यता या परफॉर्मन्समधून एक लक्षात आलेली आहे. आणि हा जो कार्यक्रम झालेला आहे
तो खरोखर अतिशय मनोहारी, लक्षवेधक आणि चांगल्या प्रकारचा झालेला आहे। आणि या कार्यक्रमामध्ये मुलींनी जो डान्स केला, लहान छोट्या मुलींनी, तो अतिशय कौतुकास्पद आणि एक चांगल्या पद्धतीचा डान्स केलेला आहे। त्यामुळं हे सर्व काही एक ज्या शिक्षकांनी, ज्या संस्थाचालकांनी हा जो परिश्रम घेऊन हा विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम आपल्या एकंदरीत स्नेहसंमेलन किंवा वार्षिक च्या दृष्टिकोनातून जो निर्णय केला तो अतिशय महत्त्वाचा आणि सर्वांना एक सुखद असा धक्का देणारा पडलेला आहे। कारण इतर काही जे कार्यक्रम वगैरे करत असतात त्यामध्ये जे मुलांच्या सादरीकरणावर यांनी अर्थातच फार मोठी मेहनत घेतलेली आहे असंही येथे आपणास दृष्टोपत्तीस येते। ह्या मुलांचं हा जो कार्यक्रम आहे वार्षिक स्नेहसंमेलनाचा, तर तो अतिशय कौतुकास्पद असा झालेला आहे। आणि यामधून जर तुम्ही बारकाईने व व्यवस्थितपणे हा कार्यक्रम अगदी छोट्या पद्धतीने जरी बघितला, विशेष लक्षपूर्वक देऊन प्रत्येक मुलाचा जो परफॉर्मन्स आहे किंवा त्यांचं जे सादरीकरण आहे ते तुम्हाला एक निश्चितच आश्चर्यचकित किंवा पूर्ण अशा पद्धतीचं तुम्हाला पाहायला मिळेल। कारण येथे सर्व प्रकारचे जे डान्स झाले, सर्व प्रकारचे एकंदरीत मुलांचं विविध गुणदर्शन झालं, ते खूप मेहनत करून या मुलांकडून करून घेतलेलं आहे असं आपणास प्रत्ययास येईल। कारण ही जी कार्यक्रम करण्याची जी पद्धत आहे ती अतिशय उत्कृष्ट व व्यवस्थित आहे। म्हणजे याच्या अनेक तालमी झाल्या असतील, रिहर्सल झाल्या असतील आणि त्यानंतर हे कार्यक्रम येथे सादर करण्यात आलेले आहेत, हे यामधून स्पष्ट दिसतं। तर हा कार्यक्रम ज्यावेळेस सादर होत असतो त्यावेळेस हजारो प्रेक्षक, हजारो पालक या कार्यक्रम अतिशय तन्मयतेने व अतिशय आनंददायक वृत्तीने हा बघत असतात। आणि हा कार्यक्रम सदोदित आपल्या मुलांनी कशा पद्धतीचा परफॉर्मन्स केला, आपल्या मुलांना शिक्षकांनी काय शिकवलं आणि आपले मुलं विविध गुणदर्शनात केवळ अभ्यासच नव्हे तर अभ्यास व्यतिरिक्त ज्या ॲक्टिव्हिटी असतात त्यामध्ये देखील ही मुलं आपली चांगल्या पद्धतीचं एक परफॉर्मन्स सादरीकरण करतात, याचं श्रेय अर्थात शिक्षकांनाही द्यायला पाहिजेच। आणि मुलं साधारण एक ग्रहण क्षमता किंवा आकलन क्षमता जी मुलाची असते ती वाढवण्यासाठी देखील हे शिक्षकांनी खूप प्रयत्न केलेले आहेत असे यामध्ये आपल्याला दिसू शकेल। कारण तुम्ही हे कार्यक्रम लक्षपूर्वक पहा आणि हे कार्यक्रम लक्षपूर्वक पाहिल्यानंतर तुमच्या असं निदर्शनास येईल की येथे खूप काही म्हणजे चांगल्या पद्धतीचं एक परफॉर्मन्स तर झालेलं आहेच आहे, सादरीकरण झालेलं आहेच आहे, परंतु हे करण्यासाठी या पाठीमागं जे परिश्रम करण्यात आले शिक्षकांनी, संस्थाचालकांनी, ते मात्र निश्चितच अभिनंदनीय असे आहे। शक्यतो अशा कार्यक्रमामध्ये विविध प्रकारचे एक नृत्य सादर केले जातात, विविध प्रकारचे, ते एकाच प्रकारचे नृत्य असतं असं काही नाही। त्यामध्ये लावणी नृत्य जसं असतं तसंच विविध प्रकारचे गाण्यावर नृत्य केले जातात आणि ते नृत्य परफॉर्मन्स त्यांचा हा मनोहारी असा आणि अतिशय चांगल्या पद्धतीचा आपणास दिसत आहे। आता ही मुलं बघा किती छानपणे आपला एक परफॉर्मन्स करीत आहेत। तर अशा पद्धतीचे सर्वच मुलांनी चांगल्या पद्धतीचे परफॉर्मन्स केलेले आहेत आणि हे सर्वांनाच एकंदरीत दृष्टिकोनातून पाहायला मिळालेले आहेत। आणि हे परफॉर्मन्स किंवा सादरीकरण सर्वांना सुखद असलं तर या शाळेचं किंवा
या ग्लोबल पब्लिक स्कूलचंही आपलं कौतुक केलं पाहिजे, त्यांच्या स्टाफचं केलं पाहिजे, त्यांच्या अध्यक्षाचं केलं पाहिजे, चेअरमनचं केलं पाहिजे, त्यांच्या प्रत्येक कर्मचाऱ्यांचंही केलं पाहिजे. आणि यामध्ये बाकी जी सर्व यामध्ये सहभाग असणारी मुली, स्टाफ आणि चेअरमन हे या अभिनंदनामध्ये अभिनंदन करण्यास पात्र आहेत असंही आपणास यामधून समजू शकते. तर हे परफॉर्मन्सेस अतिशय चांगल्या पद्धतीचेच आहेत हे आपणास यामधून समजू मुलांचे जे कार्यक्रम होते ते अतिशय चांगल्या पद्धतीने सादरीकरण त्यांचं करण्यात आलेलं आहे. आणि यामध्ये जे पब्लिक म्हणून आपण ज्याला म्हणू तर ते पब्लिक किंवा प्रेक्षक वर्ग हा मोठ्या संख्येने येथे हजर आहे असंही आपल्याला यामधून दिसलेलं आहे. कारण संध्याकाळच्या वेळेस एक साधारण 8च्या सुमारास हा कार्यक्रम सुरू केला. तो साधारण 10 वाजेपर्यंत चालत राहिला आणि लोक स्तब्धपणे हा कार्यक्रम आपल्या विद्यार्थ्यांच्या गुणदर्शनाचा कार्यक्रम अतिशय तन्मयतेने व चांगल्या पद्धतीने बघत राहिलेले आहेत. हे आपणास यामधून दिसून आलं. हा प्रेक्षक वर्गही फार मोठ्या प्रमाणामध्ये हा कार्यक्रम बघतो हे आपणाला दिसून येतो. आणि हा कार्यक्रम सलगपणे परतही सुरूच झाला. कारण एक वर्ग संपला की मग दुसऱ्या वर्गाचा कार्यक्रम सुरू व्हायचा आणि मग आमची हे छोटी मंडळी आपापलं नृत्य सादरीकरण करण्यासाठी येणार आणि आपल्या सादरीकरणाने, आपल्या एकंदरीत स्टेपने किंवा हावभावाने ते आपलं या उपस्थिताचे मने जिंकणार असे चालले होते. हे अतिशय चांगल्या पद्धतीने या मुलांनी आणि मुलींनी सादरीकरण केलेलं आहे. हा मुलींचा परफॉर्मन्स हा एक उत्कृष्ट असाच झालेला आहे. यामध्ये ही मुलं आणि मुली एकत्र मिळून हा परफॉर्मन्स सादर करण्यात आहेत. यामध्ये लाईटिंगची व्यवस्था देखील फार चांगल्या पद्धतीची अशी आहे. तर हा प्रेक्षक वर्ग आपलं किती कौतुकाने टाळ्या वाजवून हा परफॉर्मन्सला प्रतिसाद देत आहेत हे आपण यामध्ये बघू शकता. तर हा महत्त्वाचा परफॉर्मन्स करणारे जे विद्यार्थी आहेत ते खरोखरच कौतुकास पात्र अशा पद्धतीचेच आहेत असं म्हणण्यात काही हरकत नाही. आणि हा उत्स्फूर्त टाळ्या वाजवून केलेला परफॉर्मन्स अतिशय उत्कृष्ट अशा पद्धतीचा. आणि ह्याच कार्यक्रम लोक जो करत होते त्यामध्ये अनेक लोक होते. हे चेअरमन होते, त्यानंतर हे चंद्रकांत काळे वगैरे जी सगळी मंडळी होती आणि प्रेक्षक होते. हे सगळे कार्यक्रम अतिशय आतुरतेने, तन्मयतेने आणि व्यवस्थित चांगल्या पद्धतीने हे बघत होते. आणि हा कार्यक्रम एक चांगल्या पद्धतीचा हा कार्यक्रम झाला. लोकांना हा कार्यक्रम पाहून त्यांच्या चेहऱ्यावर एक आनंदाचं हसूही फुटत होतं की हे खूप चांगल्या पद्धतीचं केलेलं आहे. आणि मग हे आपले चेअरमन वगैरे हे पण बघून आनंदित होत होते. त्यानंतर या शाळेच्या किंवा ग्लोबल पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका यांनी काही काळ आपला एक आपल्या याचं एक मनोगत व्यक्त केलं. आणि मनोगतामध्ये पालकांचं जितकं महत्त्वाचं कर्तव्य आहे तितकंच कर्तव्य शिक्षकांचं आहे. आणि पालकांनीसुद्धा विद्यार्थ्यांवर चांगल्या पद्धतीचं शिस्त लावण्यासाठी परिश्रम घेतले पाहिजेत किंवा त्यांना व्यवस्थित वळण लावलं पाहिजे सकाळपासून वगैरे चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन त्यांनी केलं पालकांना देखील. आणि हे मार्गदर्शन एक अतिशय महत्त्वाचं होतं. ते म्हटले की आम्ही एक साधारण एक महिन्यापासूनच जरी रुजू झालेलो आहोत तरीही पालकांनी एक
चांगल्या पद्धतीचं आपल्या विद्यार्थ्यावर हे करायला पाहिजे. आणि त्यांचं जे भाषण होतं किंवा मनोगत होतं ते अतिशय सुरेख आणि चांगल्या पद्धतीत झालं. त्यानंतर चेअरमनच्या हस्ते विद्यार्थ्यांना पारितोषिकं देण्यात आली आणि ही पारितोषिकं अगदी छोट्या मुलांपासून ते मोठमोठ्या मुलांपर्यंत हळूहळू वाढवत सगळ्या लोकांपर्यंत ती पारितोषिक देण्याचं काम झालं. त्यानंतर हे पारितोषिक म्हणजे मुलांना जी पारितोषिक दिली जातात त्यामधून त्यांचं एक मनोबल वाढत असतं, गुणवत्ताही वाढत असते आणि त्यांना एक आत्मविश्वास त्यांचा जागृत होण्यासाठी या पुरस्काराचं खूप मोठं महत्त्व आहे. आणि म्हणून या चेअरमन यांनी हा संपूर्ण विद्यार्थ्यामध्ये या ग्लोबल स्कूलच्या चेअरमननी या विद्यार्थ्यांना म्हणजे जास्तीत जास्त पारितोषिकं देऊन चंद्रकांत काळे यांच्या हस्ते पारितोषिक देऊन विद्यार्थ्यांचाही सत्कार केला. आणि तसेच जे प्रथम आले मुलं किंवा ज्यांनी विशेष प्रावीण्य मिळवलेलं आहे अशा सर्व जणांचा जो सत्कार केला त्यामुळे विद्यार्थी अतिशय आनंदून गेले. आणि त्यांच्या हस्ते विविध मुलांना विविध वर्गातील म्हणजे एकाच वर्गातील नव्हे तर अनेक वर्गातील मुलांना हे यामधून सन्मानित किंवा प्रशस्तीपत्र गुणपत्रक देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. हाही एक महत्त्वाचा म्हणजे अतिशय महत्त्वाचा भाग आहे. कारण मुलांचं मनोबल वाढवणं त्यांचा आत्मविश्वास जागृत करणं हे एक महत्त्वाचं कार्य आहे. आणि हे 10वीचे जे विद्यार्थी होते यांचाही यावेळेस चांगला सत्कार करून त्यांनाही एक त्यांचं मनोबल किंवा त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी हे चेअरमन आणि हे सर्व त्यांचे जे पदाधिकारी असतील, शिक्षक, त्यानंतर सर्व काही जण होते व्यासपीठावर उपस्थित त्या सर्वांनी त्यांचा सत्कार अतिशय चांगल्या पद्धतीने केला. आता या मुलांचा जे 10वीला आता परीक्षेला जाणार परीक्षा देणार त्यांचाही केला. आणि त्यानंतर एक विद्यार्थ्यांचे त्यांच्या संदर्भामध्ये संपूर्ण एक त्यांचं फोटो सेशन करून त्यांनी या संदर्भामध्ये विद्यार्थ्यांचं जे कौतुक केलं ते खरोखरच कौतुकास्पद असं आहे. म्हणजे येथे केवळ शिक्षण हा व्यावसायिक भाग नसता त्याच्यामध्ये स्वतःचं स्वत्व ओतून विद्यार्थी घडवणं हे अतिशय महत्त्वाचं काम असतं. आणि हे काम करण्यासाठी जसा त्यामध्ये शिक्षकवृंद किंवा आपण इंग्रजी स्टाफ म्हणू तोही मोठा असावा लागतो. तर ह्या मुलांचं जे कौतुक केलं गेलं ते खरोखर म्हणजे चांगल्या पद्धतीचं व एक त्यांना आत्मविश्वास प्राप्त करून देणार आहे. त्यानंतर या माजी सभापती हवेली तालुका पंचायत समितीच्या तसेच सरपंच सौ वसुंधरा उबाळे याही यांनी हजेरी लावली आणि त्यांचाही सत्कार येथे करण्यात आला. या सत्कारामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी की शिक्षणाविषयीचा जो आदर आहे किंवा शिक्षण संस्थेच्या संदर्भामध्ये या सरपंच, पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद सदस्य किंवा गावातील जे लोक आहेत त्यांना यामध्ये खूप महत्त्व वाटतं. ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. कारण या वसुंधरा उबाळे यांनी तर सभापतीपद भूषवलेलं होतं. वाघोलीच्या सरपंचही होत्या. तर त्यांनी आपलं मनोगत थोडंसं व्यक्त केलं या ग्लोबल पब्लिक स्कूलच्या संदर्भामध्ये. आणि त्यांनी एक महत्त्वाचं सांगितलं की हे शिक्षणाचं कार्य हे सदोदित पुढं चालत राहिलं पाहिजे. कारण
हा ज्ञानयज्ञ अतिशय महत्त्वाचा असाच आहे. तर यांचा सत्कार झाल्यानंतर त्यांच्याच हस्ते जे एक मागच्या वर्षी 87% गुण मिळवणाऱ्या विद्यार्थिनीचा सत्कार त्यांच्या हस्ते करण्यात आला. आणि यामध्ये जे चेअरमनने एक महत्त्वाचं वाक्य एक सांगितलं की आमच्या शाळेत 10वी-12वीच्या परीक्षेमध्ये 11वी-12वीच्या परीक्षेमध्ये जे 90% जास्त गुण मिळवतील त्यांना आम्ही अर्धी फी माफ करणार आहोत. हे चंद्रकांत काळे आणि एक बाकीचे काही लोक. आणि हा परफॉर्मन्स मग नंतर परत सगळ्यांचे सत्कार झाले आणि त्यानंतर परत सत्काराचा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने झाल्यानंतर परत हे परफॉर्मन्स विद्यार्थ्यांचे आणि यांचे सुरू झाले. तर ही जी संपूर्ण जे पब्लिक हे स्तब्धपणे आणि शांतपणे आनंदाने या सर्व कार्यक्रमाचा आस्वाद घेत होते.